तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, वेलकम टू एपीके न्यूज चॅनल. तर मी माझ्या चॅनलवरती नवीन असे जमीन मोजणीबद्दल व्हिडिओ बनत असतो, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा आणि त्यांना एक चांगला सल्ला मिळावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत. तर ह्या व्हिडिओमधून एक मी नवीन विषय घेऊन आलेला आहे, तो म्हणजे आपल्या जमिनीचे जुने रेकॉर्ड हरवले असता जमीन मोजणी कशाच्या आधारे होणार. जमिनीचे जुने रेकॉर्ड काय असते की टिप्पण नकाशा असतो, फाळणी नकाशा असतो, वसलेवाळ असते, 9394 उतारा असतो आणि एक जुना नकाशा असतो आणि आपले आकारफोड पत्रक असतात. त्याच्यावरून आपल्याला टिप्पण नकाशाचे जे सर्वे नंबरचा टिप्पण नकाशा आहे त्याचा आपल्याला काय कळतो, एरिया कळतो. तर हे रेकॉर्ड आपल्या भूमी अभिलेख ऑफिस मधून आपल्या जमिनीचे रेकॉर्ड हरवले असतील तर आपली जमीनची मोजणी कशाच्या आधारावर आपण करू शकतो किंवा होणार, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम मोजणी करताना प्रथम आपल्याला त्या जमिनीचे 7/12 उतारा चेक केला जातो. त्यानंतर जे जुने फेरफार आहेत, नोंदी आहेत, ते चेक करून त्याचे क्षेत्रफळ आहे, जे एरिया आहे, तो प्रथमतः व्हेरीफाय करून घेतला जातो. दुसरा म्हणजे काय, जेव्हा आपण सर्वे करायला जाणार जमिनीवर, तर बाजूचे शेतकरी आहे त्याचं 7/12 घेऊन त्याचे जे काय रेकॉर्ड असेल, म्हणजे टिप्पण नकाशा असेल, फाळणी नकाशा असेल, त्याचा पहिला आपण रेफरन्स घेऊन त्याची मोजणी करून, किंवा त्याचे समजा पॉईंट फिक्स असतील आपल्या बाजूला, तर ते रेफरन्स धरून आपण आपल्या जमिनीची पुढची मोजणी करणार आहे. तर तिसरा म्हणजे काय, आता त्याचे सेकंड पॉईंट आपण बघितला की शेतकऱ्याचे जे टिप्पण नकाशा घेऊन ते रेफरन्स पॉईंट घेतला आणि जुने समजा आजूबाजूला कुठले जर जुना दगड असेल किंवा आपल्या जमिनीचे काही जुना बांध असेल, लगतला नाला असेल, हे आपण किंवा रस्ता असेल, हे आपण रेफरन्स पॉईंट म्हणून सर्वे करताना घेणार आहे. तुम्हाला मी 2 रेफरन्स पॉईंट सांगितले, 3 सांगितले. पहिला म्हणजे काय, 7/12 उतारा, जुने फेरफार, लगतच्या शेतकऱ्याचे टिप्पण नकाशा, त्याचं काय 9394 आणि त्याच्या जुन्या खुणा असतील ते, आणि आपल्या जमिनीच्या जुन्या खुणा, ह्या रेफरन्सनं. आणि चौथा अत्यंत महत्वाचा म्हणजे विलेज मॅप, जो गाव नकाशा असतो, त्याच्यावरून पण आपल्या जमिनीची मोजणी करता येते. समजा आजूबाजूला सगळ्यांचा नकाशा आहे, तुमचाच नाही, तर गाव नकाशामध्ये पूर्ण गावाचा नकाशा असतो. त्यामध्ये आपल्या लगत शेतकऱ्याची जमीन मोजणी करून जे रेफरन्स पॉईंट असतात, त्या रेफरन्स पॉईंट वरनं एक अधिकृत आपल्या जमिनीची मोजणी करून खुणा घेऊन आपल्या जमिनीचे नवीन रेकॉर्ड आपण तयार करता येते. तर असे ह्या आपल्या जमिनीचे जर रेकॉर्ड नसेल तर मोजणी करता येते. तर आणि हे केल्यानंतर जर समजा शेजारच्या शेतकऱ्याला मान्य असेल तर त्याचा एक आपण काय करतो, पंचनामा करतो आणि आपल्या जमिनीचे जे रेकॉर्ड आहे पुढे आपल्या ऑफिसला पाठवून पंचनामा करून आपल्या जमिनीचे रेकॉर्ड तयार केले जाते. तर हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल की आपल्या जमिनीचे जुने रेकॉर्ड नसेल तर मोजणी कशाच्या आधारे करतात. तर मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच व्हिडिओ चांगला वाटेल, की माझे एक मी चांगले मत किंवा चांगला एक प्रॅक्टिकल सल्ला तुमच्या पुढे मांडलेला आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा. धन्यवाद मित्रांनो.